श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 370। सादाला लिंबाचे गोड पान प्रदान। एके दिवशी सर्वज्ञांना सकाळचा पूजा अवसर झाला। मग पीठ जयेच्या देवळाकडे फिरायला गेले। ते सर्वज्ञ बसले। भावेचा खेळ ज्येष्ठ अमावस्येला सुरू होऊन दिवाळीपर्यंत साजरा होण्याच्या सणाला खेळ खेळत होते। त्यांनी सर्वज्ञांना मुकुटमाळ घातली। माळेत पानाच्या मध्ये मध्ये लिंबोळ्या घातलेल्या होत्या। एकाच्या मताने माळेत मध्ये मध्ये मोगऱ्याच्या कड्या घातलेल्या होत्या। अशी सर्वज्ञांना मुकुटमाळ घातली। मग सर्वज्ञ मठाकडे गेले। एकाच्या मताने मठातच मुकुटमाळ घातली। सर्वज्ञ आसनावर बसलेले होते। सर्वज्ञांच्या श्रीमुकुटी मुकुटमाळ शोभून दिसत होती। तेव्हा सादा आली, दंडोते घातले, श्रीचरणा लागली। मग सर्वज्ञांच्या श्रीमुकुटाकडे पाहू लागली। सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, असे काय पाहता? जी सर्वज्ञांच्या श्रीमुकुटी आहे ते सर्वज्ञांनी मुकुटमाळेतील एक पान तोडले पाहिले। सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, घ्या। तिने ते घेतले, जाऊन खाऊन पाहिले तेव्हा ते कडू लागले। हे कडू आहे। जी सर्वज्ञांनी दुसरे पान तोडले, कृपा दृष्टीने पाहिले। सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, आता गप्प, आता घ्या। तेव्हा ते कडू लागले। हे कडू आहे। जी सर्वज्ञांनी दुसरे पान तोडले, कृपा दृष्टीने पाहिले। सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, आता घ्या। घेतले तेव्हा ते गोड लागले। हे गोड साखरेसारखेच आहे। जी मग सर्वज्ञांनी श्रीकराने मुकुटमाळ काढली, कृपा दृष्टीने पाहिली। सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, घ्या। सादाने घेतली, खाऊ लागली। सर्वज्ञ म्हणाले, हे काय साधे हो, एकट्याच कशा खाता? कोणाला देत नाही? हे काय? जी गोड आहे त्यामुळे कोणाला द्यायची इच्छा होत नाही। सर्वज्ञ म्हणाले, गोड असले तरी ते काय, आपण एकट्यानेच खायचे? मग सर्वांनी वाटून खाल्ले। मग सर्वज्ञ मठाकडे गेले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।